नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची कादंबरी आवली तू होतीस म्हणून. आज ह्या कादंबरीचा भाग तिसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजया ब्राह्मणकर लिखित आवली तू होतीस म्हणून भाग तिसरा. आप्पाजी व्यापारासाठी जवळचे जिन्नस घेऊन निघाले. सोबत आईनं शिदोरी करून दिली. फिरकीच्या तांब्यात पाणी दिलं. जपून जा म्हणाली. आप्पाजी ज्या ज्या गावात गेले तिथे त्यांनी आपली कामं तर केली, पण विठ्ठलाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय काढला. आणि आप्पाजींच्या म्हणण्याला नाही कोण म्हणणार. सगळ्यांनी होकार भरला. तेही विठ्ठल माऊलीचं काम, आवडीचं काम. मग चर्चेसाठी याल? येऊ की, कधी? आणि आप्पाजींनी दिवस दिला. त्यानंतर आप्पाजी देहूत आले. बोल्होबा मोरे देहूतलं मोठं प्रस्थ. गावचे ते सधन, सावकार, गावचे महाजन. घरी सुख समृद्धी. गावचे सारे जण आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येत. बोल्होबा समाधानकारक उत्तरं देत. प्रत्येक प्रश्नात सुवर्णमध्य गाठण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. अशा मानवाईक बोल्लोबांची भेट आप्पाजींनी घेतली. मंदिराबद्दलही बोलणं झालं. बोल्लोबा मुळातच वारकरी, पांडुरंगाचे भक्त. सारं घरच विठ्ठल वेडं. त्यांनी आप्पाजींच्या गावाला येण्याचं कबूल केलं. दोघांनीही हात जोडून नमस्कार केला आणि एकमेकांचा निरोप घेतला. आप्पाजी आणि बोल्लोबा यांचे खूप घनिष्ठ संबंध नव्हते, पण व्यापाराच्या निमित्तानं अधूनमधून भेटी होत होत्या तेवढ्याच. एकमेकांना मात्र ते जाणून होते. दोघेही सावकार, सधन व्यापारी, सचोटीचा व्यवहार, गरिबांविषयी कणव आणि मुख्य म्हणजे दोघेही पांडुरंगाचे भक्त. त्यामुळे विठ्ठल मंदिराचाच विषय निघाला तेव्हा आप्पाजींना मंदिराबाबत मदत करण्याचं आश्वासन बोल्होबांनी दिलं. आप्पाजींच्या घरची सकाळ मोठी छान उगवायची. चढ्याचं शिंपण, जात्याची घरघर, दुधाची धार, कालवडीच्या आणि गाईच्या गळ्यातल्या घुंगरमाळांचा आवाज, त्यातच झाडावर पक्ष्यांची किलबिल आणि दारात वासुदेवाचं डोक्यावर मोरपिसाची टोपी घालून गात येणं. वासुदेवाचा आवाज ऐकला की आवली उठून बसायची. आजही ती तशीच उठून बसली. आईच्या मागून दिंडी दरवाजापाशी आली. वासुदेव गाणं म्हणत होता. एका खांद्याला झोळी आणि एका हातात चिपळ्या. वासुदेवाची मोरपिसाची टोपी तिला फार आवडे. आईनं सुपानं त्याच्या झोळीत धान्य टाकलं आणि तो म्हणाला, दान पावलं. आवली, आटप बरं, आज केसांना तेल लावून देते, मग न्हाणं. हो ग, जरा झोपू का? पुन्हा अंथरुणात शिरत आवली म्हणाली, नाही नाही हा, उठ, उजाडायला आलं आणि आता झोपतीयस काय? आवली उठली. चुलीजवळ भिंतीला कोनाडा होता, त्यात गोवऱ्याची राख ठेवलेली असायची. ती राख घेऊन आवलीनं दात घासले. आईनं दूध गरम करून दिलं, ती ते प्यायली. आईने मग निखाऱ्यावर एका गंजुळीत तेल गरम करायला ठेवलं. तेलाचं भांडं कापडानं उचलून ती ओसरीत आली. उंच पाटावर आई बसली, पुढ्यात आवली. आईने तिची वेणी सोडली आणि पाठभर मऊ मुलायम केसांचा पिसारा फुलला. आईने मग हातानं केस मोकळे केले. हाताची वाटी करून गरम गरम तेल घेऊन ते आवलीच्या डोक्यात केसांच्या मुळांना चोळलं आणि मग सगळ्या केसांना लावलं. आई, अगं झोप येतेय, आवली म्हणाली आणि आई हसली. पुन्हा पुन्हा तिच्या केसांवरनं हात फिरवत राहिली. मग केसांचा घट्ट जोडा पडला. जा, पळ खेळायला. माझी कामं आटोपली ना की मग आवाज दे न्हाण्यासाठी. आज मी एक गंमत करणार आहे आई. कसली ग बाई? गुणा मावशीला माहिती आहे. काय ग गुणा, कसली गंमत? आणि हातात काय आहे तुझ्या? सांगू नको मावशी. नाही, काय नाही, असंच. गुणा हसत म्हणाली आणि पडवीत गेली. पडवी म्हणजे काय? ओसरीतून 2 पायऱ्या उतरली की पडवी. दोघीही अगदी मध्यभागी बसल्या. गुणानं खुरप्यानं गोल अशी हलकेच जागा उकरली, वरची माती बाजूला केली. मावशी, किती अलगद माती सोडवली ग जमिनीपासनं, अगदी एकसारखी. अगं, आता काय करताय काय दोघी जणी? बघ तरी आई. गुणानं जमिनीवर पाणी शिंपडलं. माती ओली झाली.
आणि तसे बाजूला ठेवलेले रंगीबेरंगी काचांचे तुकडे कावड्या एक एक करून आवली जमिनीवर लावायला लागली. गुणानं हात लावला तशी आवली म्हणाली, मावशी मीच करणार आहे. बर बाई तूच कर. आवलीने काचा कावड्या अतिशय सुबक रीतीनं लावल्या. लाल बांगडीच्या शेजारी हिरव्या बांगडीच्या काचा, मध्येच कवडी, बाजूचा गोल, मग आतला गोल, मध्ये एक पूर्ण बांगडी, त्या बांगडीत 3 कावड्या. झालं आता ना मावशी, आता ही बाजूची माती ह्यावर पसरायची, शेणानं सारवायचं. आई आपल्या लाडक्या लेकीकडे बघत राहिली आणि म्हणाली, कुठून शिकली ग एवढी कलाकुसर? शेणानं सारवल्यावर ओल्या कापडानं कावड्या बांगड्यांचे तुकडे पुसले आणि सुरेख रांगोळी पडवीत तयार झाली. गुणानं आपली 5 बोटं आवलीवरनं उतरवून कानशिलावर मोडली आणि गुणाची ग माझी बाई तोंडातल्या तोंडात पुटपुटली. ओसरीच्या पायऱ्यांजवळ उभ्या असलेल्या आईनं आपल्या लेकीला कौतुकानं न्याहाळलं. गोठ्यातून कालवडीचा आवाज आला तशी आवली म्हणाली, मावशी मी जातीये, कालवड बोलवतीये ग मला. अगं ती हांबरती, आवाज देते मस्ती. मातीनं भरलेले हात धुवून आवली गोठ्याकडे पळाली. आईने रिठे, शिकेकाई, नागरमोथा एका गंजात चुलीवर मांडला. तोवर आईने इतर कामही उरकली. आवले चल न्यायला. आलेच ग. चिमण्यांना दाणे टाकत आणि एका मातीच्या भांड्यात पाणी घेऊन ते अंगणाच्या झाडाच्या पारावर ठेवत आवली म्हणाली. आवली लाघवी होती. माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांना सुद्धा ती लळा लावत होती. शिकेकाईनं आईने आवलीला न्हाऊ घातलं, तिची पाठ घासली. तशी ही आईशिवाय पाठ कुणीच घासून देत नाही. घासली तरी त्यात माया, प्रेम, जिव्हाळा राहतही नाही. केस पुसून आईने तिला उन्हात पाठवलं केस सुकवण्यासाठी. आवली अंगणात जाऊन उभी राहिली. पाठभर केस रुळत होते आणि आवली अंगणात उभी राहून ओसरीतलं तिने केलेलं जमिनीवरचं नक्षीकाम निरखायला सुरुवात केली. मग तिला विठ्ठल मंदिराची आठवण झाली. नवीन मंदिर बांधतील, त्या मंदिरात काढावी का अशीच रांगोळी? छट, मी नाही काढायची तिथे रांगोळी. मुळात ते मंदिरच व्हायला नकोय. म्हणे मंदिर जीर्ण झालंय, छप्पर उडालंय. आता त्याच्या डोक्यावर नवीन छप्पर बांधून तो काळ्याचा गोरा थोडाच व्हायला. काहीतरी रूपाई. गुणा शेणगोठा करत होती. तिने गोवऱ्या थापल्या, मग गाईला चारा टाकला. तशी आवली धावत आली. गुणा मावशी, माझ्या कालवडीला मीच चारा पाणी करणार. चारा खाती कुठं ती? फक्त दूध पाहिजे तीच, हळूहळू खाईल की. ती कालवडीच्या अंगावरनं हात फिरवत म्हणाली. किती लाड करती बाई तिचे, मज भारी आवडते ती. लगीन झालं का कालवडीला अंधनातच देऊ बरं का तुला. चालेल की. आपण हिचं नाव ठेवूया ना ग. म्हणजे बारसं? हो. काय पाळण्यात घालायची काय तिला? हसली आवली. आवले, अगं हसलीस का? तुझे दात लय मोठे साजरे दिसतेत ग बाया. काही आपण मावशी तुझं उगाच वानवतेस. बरं सांग बरं, तुझ्या कालवडीचं नाव काय ठेवायचं म्हणते? आवलीनं कालवडीकडे बघितलं. तिचा काळा रंग बघितला. मग तिला मंदिरातला विठू आठवला, काळा भोर. आणि तिच्या तोंडून निघालं, विठी. विठी? काहीतरी काय आवले? अगं विठी हे काय नाव आहे वय? अगं त्या विठूचा रंग काळा आणि हिचाही रंग काळा. तो विठू, ही विठी. दोघांचाही वाण एकच. आणि रंग काळा असला तरी दूध पांढऱ्या रंगाशिवाय दुसरं थोडीच देणार आहे का? खरं बोलली बाई. विठूचं बी तसंच आहे बघ. वरून काळा दिसत असला तरी त्याचं मन काय काळं नाही. माया भरली बघ त्याच्या मनात, तेव्हा तर लोक त्याले भजतेत. तू त्याचं नाव घेऊ नको हा. अगं त्याच्या नावा बिगर जगात दुसरं साजरं काय नाही. मावशी तुझं पुराण थांबव. तो चांगला नाही आहे. जादू करतो तो लोकांवर, जादू. अगं अशी जादू ज्याच्या होती ना बाई, तो बी किती भागवान. तो तर अशा जादूनं उद्धरून जातेच जाते, पर त्याच्या पिढ्यान पिढ्या उद्धरून जातेत. तुलाच एवढं वाटतंय ना तर तू पण जा की त्या पंढरपूरला. नाहीतर इथेच बस गावाच्या बाहेरच्या मंदिरात टाळ कुटत. फणकऱ्यानं आवली म्हणाली. गोठ्यातनं बाहेर आली. काल परवाच आप्पाजींनी लिंबाच्या एका जाडजूड फांदीला दोरीचा पाळणा गड्याकडनं बांधून घेतला होता. त्यावरती झोके घ्यायला लागली. लांब झोका.
तिला वाटलं हा झोका असाच लांब आकाशापर्यंत जायला पाहिजे. आकाशाला हात लावू मग आपण. पण नको बाई ते आकाश, आपली जमीनच बरी. आकाशाला हात लावणारी माणसं इतरांहून वेगळी ठरतात म्हणे, पण सगळ्यांपासनं तुटतात सुद्धा. असं तुटले पण मज नाही जमायचं. साऱ्यांना धरून राहण्यात मज्जा. आणि आवलीने झोक्याची गती मंद केली. तिच्या सोबतिणी दिंडी दरवाज्यातनं आत आल्या. त्यात गुदस्ता लग्न झालेली एक सोबतिणही होती, सरस्वती. आवलीनं झोका थांबवला. केव्हा आली सासरहून? आवलीनं सरस्वतीला विचारलं. आजच आली. साऱ्या जणी पारावर बसल्या. आवली लग्न झालेल्या सोबतिणीला निरखत होती. तिने लुगडं नेसलं होतं. डोक्यावरून पदर, कानात कुड्या, बुगड्या, गळ्यात एकदाणी, मणिमंगळसूत्र, कपाळावर लाल कुंकवाची चिरी, पायात पैंजण पण न वाजणारे. छान दिसतेस ग सरस्वती. सरस्वती तोंडाला पदर लावून हसली. कशी आहेस? मी मजेत. सासू मारतीये का? नाही ग बाई, लाड करते. आणि बुवा? त्यांच्या संगत मी सागरगोट्या खेळती. मज वाटलं सासर द्वाड असतं. नाही ग बाई, मग तुझी तर मज्जाच आहे. साऱ्याजणी गप्पात रंगल्या. आज त्या भातुकलीचा खेळ खेळल्या नाहीत, फक्त एक एक करत झोके घेत राहिल्या. आवली अधूनमधून लग्न झालेल्या सरस्वतीकडे बघत होती. झोका घेताना सरस्वतीनं डोकीचा पदर कमरेला गुंडाळला. तिच्या आंबाड्यावरचं चांदीचं फूल भारी सुंदर होतं. त्या फुलाला लांब असे घुंगरू होते. बराच वेळ आवली त्या फुलाकडे बघत राहिली. पंचमंडळी येणार म्हणून आप्पाजींच्या वाड्यावर लगबग सुरू होती. आई, आज काय ग? अगं, आज बैठक आहे आपल्याकडे. कशाची? मंदिर नाही का बांधायचं विठ्ठलाचं? चल जा, लवकर तयार हो. आणि आज वेणी गुणालाच घालून माग. शिवाय अंगणात रांगोळी घालायची आहे. हो बाई आवली, रांगोळी साजरी घालायची आहे. आज गावोगावचे लोक येणार ना बैठकीला. न जाणो कुणी तुला मागणी घालायचा? गुणा म्हणाली. गुणा मावशी, अशानं मी बोलायची नाही, सांगून ठेवते. बर बाया, राहिलं. ती विठी आवाज देती, ठाऊक आहे. असं म्हणून आवली गोठ्याकडे पळाली. आवले, वेळ घालवायचा नाही, आटोप बरं लवकर. आवली रांगोळीचा सरंजाम घेऊन बसली. ओल्या अंगणात सुरेख रांगोळी रेखली. छान छान रंग भरले. रांगोळी उठावदार झाली. आपल्या आवलीवाणी रांगोळी कुणीच काढत नाही, गुणा म्हणाली. आईने अंगणात येऊन बघितलं. रांगोळी खरंच अतिशय सुबक नेटकी झाली होती. आईने गुणाच्या मदतीनं बैठक आवरली. तख्त पोसावरची चादर बदलली. कोडाच्या खोळी बदलल्या. खिडक्यांचे गज पुसले. कोपऱ्यातला घासून लख्ख असलेला तांब्याच्या हंड्यावरनं कापड फिरवलं. पितळी पानदानात सगळं साहित्य भरलं. विड्याची कपुरी पानं ठेवली. त्याच्याजवळ घुंगराचा मोराचा नक्षी असलेला अडकित्ता ठेवला. वा, छान रांगोळी काढली आहे की. आप्पाजी तयार होऊन बाहेर येत म्हणाले. कोनाड्यातल्या कृष्णाला सारखं वाटत होतं की जाऊन बघावी का ती रांगोळी. अहो, आवलीनं काढली आहे. गुणाची आहे पोर. आणि शेवटी पोरगी कोणाची? तुमचीच ना. आवलीची आई यावर लाजली. आप्पाजी हसले. झाली वाटतं सगळी तयारी. सगळीकडे नजर फिरवत आप्पाजी म्हणाले. हो, दारावरचं तोरण तेवढं बदलायचंय. दे इकडे, मी बदलतो. आणि रंगीबेरंगी बांगड्या एकाला एक जोडून तयार केलेलं तोरण आईने आप्पाजींच्या हातात दिलं. हे पण तुमच्या लेकीनीच केलंय बरं. असं होय? असं म्हणून अतिशय सुंदर असं कोरीकाम केलेल्या काळ्या ताशीव दारावरती आप्पाजींनी ते बांगड्यांचं तोरण दाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या खिळ्यांमध्ये अडकवलं. तसं मुळातच देखणं असलेलं दार अधिकच देखणं दिसायला लागलं. आवलीनं लाल रंगाची खणाची परकर चोळी घातली. घट्ट वेणीवर फुलांचा गजरा माळला. कपाळावर चिरी, डोळ्यात काजळ. सोबतिणींसोबत अंगणात आवलीचा टिक्कर बिक्का रंगला. आणि दिंडी दरवाज्यातनं आवाज आला. आहेत का आप्पाजी? हो. आपण? मी देहूवरनं आलो आहे, बोल्होबा मोरे. या ना काका. काकाजी. खरं तर आवली काकाच म्हणणार, पण आई नेहमी म्हणते मोठ्या माणसांशी एकेरी शब्दात बोलू नये, मानादानानं बोलावं, म्हणून ती आता पटकन काकाजी म्हणाली. आणि आत वळून म्हणाली, आप्पाजी. काय ग? ओसरीच्या पायऱ्या उतरून खाली येत आप्पाजी म्हणाले. त्यांचं लक्ष दिंडीच्या दरवाज्यातून आत येणाऱ्या बोल्लोबांकडे गेलं. अरे नमस्कार नमस्कार बोल्लोबा, या या या.
बाहेर पायतान काढून ते आत जाणार एवढ्यात आवली म्हणाली, काकाजी पाटपाणी ठेवलंय, पाय धुवा की. होय ग चिमुरडे होय, हसत हसत बोल्लोबा म्हणाले. बोल्लोबांनी पाटावर उभारून पाय धुतले आणि बाजूलाच उभ्या असलेल्या आवलीनं आपल्या हातातलं पांढरं शुभ्र उपरणं त्यांना हात पुसण्यासाठी दिलं. पोरी नाव काय तुझं? आवली. गोड नाव आहे. तशी आवली खुदकन हसली. आप्पाजींच्या मागून बोल्लोबा ओसरीत आले. बसा ना बसा. खाली टाकलेल्या गादीवरती पांढऱ्या शुभ्र लोडाला टेकून बोल्लोबा बसले. लांब लचक ओसरीवर एका बाजूला बैठक होती. तेवढ्यात आवली गुळपाणी घेऊन आली. आप्पाजी पोर मोठी चुणचुणीत आहे तुमची. गुळाचा खडा तोंडात टाकत बोल्लोबा म्हणाले आणि लेकीकडे बघत आप्पाजी हसले. एकामागून एक अशी बरीच प्रतिष्ठित मंडळी आली. आप्पाजींची ओसरी पाहुण्यांनी भरून गेली. दिंडी दरवाजाच्या बाहेर अनेक गावच्या दमण्या उभ्या होत्या, काही घोडीसुद्धा होती. विठ्ठल मंदिर बांधण्याबाबत चर्चा झाली. सर्वांच्या मते मंदिर बांधायचं ठरलं. सर्वांना आनंद झाला, कारण विठू माऊली साऱ्यांचं दैवत होती. अमुक एका जातीशी तो बांधलेला नव्हता. सर्व समाजातले लोक पंढरीच्या पांडुरंगाला मानत. बरं आप्पाजी आता आम्ही निघतो, बोल्लोबा म्हणाले. अहो असं कसं म्हणताय बोल्लोबा? अरे तुम्ही सारी मंडळी आमच्या शब्दाखातीर इथे आलात, आता हात धुतल्याशिवाय जायचं नाही. ऐकलं का? त्यांनी आत बघून आवाज दिला. आवले. जी आप्पाजी. आवली जवळ येऊन आदवीनं म्हणाली, चला पानं घ्या. आणि ओसरीच्या बाजूच्या भातकेळीच्या पानावर सुग्रास अन्न वाढलं गेलं. पानाभोवती रांगोळ्या. सगळे जेवायला बसले. आवली आणि तिच्या सोबतिणी वाढत होत्या. आवले, आपला खेळ अपुरा राहिला ना ग. मग करू की पुरा पाहुणे गेल्यावर. पोरींची कुजबूज बोल्लोबांच्या कानावर गेली. पोरींनो जा तुम्ही खेळायला, आमचं आवरलंच बघा. नाही नाही काकाजी, होऊ द्या सावकाश, आम्हास काही नाही. अतिशय समजुतीच्या स्वरात आवली बोलली. आवलीनं पाणी वाढलं. पंगत उठली. लोडाला टेकून साऱ्यांनी पानं लावली. घुंगराच्या अडकित्यानं सुपारी कातरत आप्पाजी म्हणाले, मला वाटतं उद्यापासून कामाला सुरुवात करूया. बेशक करूया, बोल्लोबा म्हणाले. आजची बैठक भविष्यातल्या अनेक गोष्टींची नांदीच ठरणार होती. विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली. विठ्ठल खुश होता, पण विठ्ठल मंदिराचं सुरू असलेलं बांधकाम आवलीला मात्र मुळीच रुचलं नव्हतं. तरी पण कधी कधी ती सोबतिणींना घेऊन बांधकामाच्या तिथे जायची, दगडमातीत खेळायची. वडाच्या झाडाच्या सावलीत त्यांचा टिक्कर विक्का चालायचा. आवली तिथे त्या परिसरात आली की विठ्ठलाला हर्ष व्हायचा. मनातल्या मनात म्हणायचा, आली माझी लाडी. बांधकामाला चांगलाच वेग आला होता. गावातले लोक श्रमदान करत. सारा गाव तिथे लोटायचा. आणि मुख्य म्हणजे आप्पाजींनी पंढरपूरला निरोप पाठवल्यानं परत आलेले शंकर आणि राऊ मंदिरासाठी रात्रंदिवस राबत होते. मनात सतत विठ्ठलाचंच ध्यान. अरे शंकर राऊ, जरा दमानं घ्या, सकाळपासनं राबताय. कामावरती लक्ष ठेवून असलेले आप्पाजी म्हणाले. जी आप्पाजी. हातातली कुदळ बाजूला ठेवत शंकर म्हणाला, चला बरं हात धुवा, मी झुणका भाकर आणली घरून, खाऊन घ्या. आप्पाजींच्या मागे झुणका भाकरीची भली मोठी शिदोरी घेऊन गडी उभा होता. बाजूच्या विहिरीवर जाऊन दोघांनी हातपाय धुतले. इतरांनाही आवाज दिला. वडाच्या झाडाखाली अंगत पंगत बसली. झुणका भाकर, लसणाची चटणी आणि मुठीनं फोडलेला कांदा. पंचपक्वान्नांनाही या झुणका भाकरीची सर आली नसती. आणि मग सगळे पुन्हा नव्या जोमानं कामाला भिडले. बघता बघता मंदिर आकाराला यायला लागलं. गाभाऱ्यात कमरे एवढ्या उंचीचा चबुतारा, त्यावर वीट आणि विटेवर विठोबा. गाभाऱ्याला लागून सभामंडप, गोल घुमट, सुंदर कमानी, मंदिराभोवती मोकळी जागा. समोरच्या मोकळ्या जागेत झुलत्या पारंब्यांसह वड उभा होता. मंदिराच्या अगदी समोर तुळशी वृंदावन. त्या वृंदावनात जांभळ्या मंजिऱ्यांनी लहडलेली डेरेदार आणि डौलदार तुळस. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन विठ्ठलाचं सुंदर आणि सुबक मंदिर तयार केलं. मंदिर अतिशय देखणं दिसत होतं, विटेवरच्या देखण्या पांडुरंगासारखं. भक्तांच्या विलक्षण अशा शक्तीचं आणि भक्तीचं प्रत्यंतर मंदिर उभारणीला आलेलं होतं.
अख्खा गाव आणि पंचक्रोशीतली बरीच गावं त्या काळात विठ्ठलमय झाली होती. प्रत्येकाच्या मनात पंढरीचा राणा वस्तीला आलेला. त्यामुळे कुदळीचा घाव जमिनीच्या पोटात घालताना आणि फावड्यानं माती ओढताना कामं करणाऱ्यांच्या तोंडून पांडुरंग असा ओंकार उमटत होता आणि ह्याचे साक्षीदार होते दगड, माती, समोरचा वड आणि साक्षात विठ्ठल. अधूनमधून आवली बांधकामाजवळ यायची तेव्हा तिला सारखं वाटायचं, मंदिर छान होतंय, पण ह्या मंदिरात त्या काळ्या विठूऐवजी माझ्या सावळ्या सुंदर कृष्णाची प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी. आणि असा विचार आवलीच्या मनात येताच विठ्ठल हसला आणि म्हणाला, अवले, अगं कृष्ण ही मीच आणि विठ्ठल ही मीच. तू त्या कृष्णावरती जीव लावून बसलीस. तुला कळत कसं नाही आवले, अगं तू त्याच्यावर म्हणजे माझ्यावरच जीव लावून बसलीस. तो तुला आवडतो, मनापासनं आवडतो. मीच तुला आवडतो ग आवले. आणि परब्रह्म हसला स्वतःशी. उत्सव सप्ताहाला प्रारंभ झाला. सारा गाव नव्हे तर पंचक्रोशी उत्सवमय झालेली. रोज आलोट गर्दी व्हायची. भजन कीर्तनात भक्त रंगायला लागले. काही जण नुसती स्वच्छता बघायचे, मंदिराची परिसराची झाडलोट करायचे. कुठेही काडी कचरा दिसत नव्हता. आज विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा होणार. पहाटेपासून मंदिराकडे लोकांची रीघ लागली होती. उत्सवासाठी लोक मनापासून झटत होते. विठ्ठल लोकांच्या गाराड्यात असूनही तो आवलीची वाट बघत होता आणि आवली आली. सोबत सोबतिणी होत्या, गुणामावशी सुद्धा होती. तिच्या हाती रांगोळ्या होत्या. आवलीला बघताच विठ्ठल सुखावला. आवली छान दिसत होती. हिरवं खणाचं परकर पोलकं, जाड घट्ट वेणीवर गजरा, नाकात चमकणारी बोसर, गळ्यात मोत्यांची माळ, कपाळी गोंधणाच्या वर लाल कुंकवाची चिरी, पायी पैंजण. घे बाय आवले आणि घाड रांगोली पटा पटा. सोबतिणींना हाताची घेऊन आवलीनं रांगोळी काढायला घेतली. पाहता पाहता केवढी मोठी रांगोळी तयार झाली. सारजा, वत्सला, कौसल्या रंग भरत होत्या. आवली त्यांना सूचना देत होती. इथे हिरवा रंग, इथे पिवळा आणि इथे काळा. पटांगणात कितीतरी रांगोळ्या काढल्या गेल्या, सुंदर सुबक रांगोळ्या. विठ्ठल गाभाऱ्यातनं सारं कौतुकानं पाहत होता. त्याचा रागराग करणारी आवली आज तिथे कामासाठी मनापासून झटत होती. मग ती वडाच्या पारावर आली, हार करायला बसली. हातात मोठी सुई. विठ्ठल रखुमाईसाठी गेंदेदार फुलांचे भरगच्च हार तयार झाले. आवले, गुणा म्हणाली. हां. हाराला दोन्ही धाग्यांची गाठ बांधत आवली हुंकारली. बाई, हार तर मोठा साजरा केला तू हा, पर तुळशीच्या मंजिऱ्या नाही घातल्या तर काय बिघडलं? असं कसं होईन बाई, त्याले तुळशीच्या मंजिऱ्याची आवड आहे असं म्हणे का तो? नुसता बघत राहतो मटमट असं म्हणून आहे ग. माय लय मंजिऱ्या आणल्यात तोडून. असू दे मावशी, मी थकली आता. रांगोळ्या काढता काढता कंबर गेली. करा ना माय, देवाचं काम आहे. देवाचं काम आहे तो काय कंबर दाबून देणार आहे का माझी? मी दिल दाबून. आवली तुळस मंजिऱ्यांचा हार करत नाही हे बघून गाभाऱ्यातला विठ्ठल हिरमुसला. आण, दे इकडे मंजिऱ्या. रागानं आवली म्हणाली. आवली मंजिऱ्यांचा हार गुंफायला लागली आणि विठ्ठल माऊली खुश झाली. सावळ्या तुळशीचा आणि जांभळ्या मंजिऱ्यांचा गच्च लफ्फेदार हार तयार झाला. साजरा हार केला माझ्या बाईनं. साजरा आपल्यासाठी. त्याला कळतं का काही? त्याला समद कळतं. तू ना इतरांसारखी वेडी झाली आहेस मावशी. असं त्या देवाचं येड लागाले बी गाठी पुण्य लागते ना बाई. मावशी सरळ सरळ बोला आणि एक सांगून ठेवते, त्याचे गुण माझ्यासमोर गायचे नाहीत. तो कसा म्हणून भावत नाही मला. आमचे आप्पाजी पण ना कितीदा सांगितलं कृष्णाचं मंदिर बांधा म्हणून, पण यांनी काय गारुड केलं कोण जाणे. ज्याच्या त्याच्या तोंडी ह्याचंच नाव. फणकऱ्यानं आवली म्हणाली आणि विठ्ठल हसला स्वतःशी. आवलीचा राग, तिचा फणकारा त्याला आवडून गेला अगदी मनापासनं. रागानं का होईना ती माझा विचार करतीये हेही माझ्यासाठी खूप आहे.
आणि बाजूला उभी असलेली रखुमाई विचार करत होती की आज माझा भ्रातार एवढा आनंदी कसा, स्वतःशी हसतो काय, नजरेनं कोणाला तरी धुंडाळतो काय. गाभाऱ्यात पूजेला प्रारंभ झाला. मंत्रोच्चारात पूजा सुरू झाली. पंचामृतानं विठ्ठलाला अभिषेक सुरू होता. हे एवढं दही, दूध, तूप, मध, साखर याच्या डोक्यावर ओतण्यापरीस कुणाच्या पाटात घालायचं ना, नुसते स्वतःचे लाड करून घेतो. आवलीचा राग तिच्या बोलण्यातनं दिसत होता. मग पंचगंगेच्या पाण्याच्या घागरी विठोबावर रित्या केल्या गेल्या. एका नवीन मुलायम पंचानं मूर्ती कोरडी केली तेव्हा लहान मुलासारखा दिसत होता विठोबा. मूर्तीला मग पितांबर नेसवलं. गळ्यात रेशमी उपरणं, डोक्यावर मुकुट, गळ्यात काही मोत्यांचे दागिने, सोन्याचा रत्नहार, त्यावर मग आवलीनं केलेला फुलांचा हार आणि शेवटी तुळस मंजिऱ्यांचा हार. तुळस मंजिऱ्यांचा हार आणि तोही आवलीच्या हातचा. तो हार घातल्याबरोबर विठ्ठल माऊली समाधान पावली. रखुमाईलाही पातळ नेसवलं गेलं. गळ्यात एकदाणी मंगळसूत्र, वरून फुलांचा हार. आवलीची आई रखुमाईच्या तैनातीत होती. दोन्ही बाजूंना कमरे एवढ्या समयात येवत होत्या. उदबत्त्यांचा घमघमाट, विठ्ठल नामाचा जय जयकार. विठ्ठलाचं मोठेपण मिरवत रुक्माबाई उभी होती. मग तिने हळूच विठ्ठलाकडे बघितलं. विठ्ठल मुकुटामुळे राजासारखा शोभत होता. असा एखादा मुकुट भक्तांनी आपल्यासाठी का नाही आणला, ही खंत रुक्माबाईला वाटत होती. स्त्रियांकडे उणेपण येतच येतं, काहीही झालं तरीही आणि कितीही मोठा समारंभ असला तरीही. आता भक्तांनी एवढं केलं, पूजेचा घाट घातला, एक मुकुट मात्र नाही आणला त्यांनी. येणारे जाणारे रांगोळ्यांच्या जवळ थांबत बघत, कोणी काढली ही रांगोळी, प्रश्न यायचे. आवलीनं काढली, साजऱ्या काढल्यात, माई तशी लेख. आवली रांगोळ्या काढण्यामागे तिच्या आईच्या हाताखाली तयार झाली होती. आवली कौतुक ऐकलं आणि आनंदित झाली. मग हळूहळू मैत्रिणींना म्हणाली, या महाद्वाराच्या दाराशीनं आपण कवड्यांची आणि काचांची रांगोळी काढूया, म्हणजे ती नेहमीसाठी होईल. कधी? आत्ता? आत्ता नाही ग बया, आता एवढ्या गर्दीत कुठे, पुढे कधीतरी. चालेल, काढूया. चल ग, आरतीला चल आतमध्ये. गुणा आवलीला म्हणाली, नाही मावशी, आम्ही इथेच थांबतो, आत किती गर्दी आहे. आई आप्पाजी रागवती ना, चला बरं. नाईलाजानं गर्दीतनं वाट काढत गुणा आवलीला आणि तिच्या मैत्रिणींना आत घेऊन गेली. आप्पाजी आरतीचं ताट घेऊन गाभाऱ्यात उभे होते. त्यांच्या डाव्या बाजूला आवलीची आई उभी होती. निळं गडद रंगाचं लाल काठाचं पातळ नेसलेली, आंबाडा, त्यावर चांदीचं फूल, कपाळी कुंकवाची चिरी, कानशिलावर गोंधण आणि नाकात पुणेरी नथ, हातात दागिनेच दागिने. आवलीला आई खूप आवडली. आपल्या सोबतिणीला हळूच म्हणाली, माझी आई किती छान दिसतीये नाही. खरंच की ग रुक्माईवाणी, तिच्यापेक्षाही छान. मग आवलीचं लक्ष आप्पाजींकडे गेलं. आप्पाजी सोहळं नेसले होते, हातात आरतीचं ताट. या विठोबापेक्षा माझे आप्पाजी छान दिसतात नाही का ग वत्सला. हे ऐकताच आप्पाजींच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या बोल्लोबाने मागे वळून बघितलं आणि ते आवलीकडे बघून हसले. आरती सुरू झाली. युगे 28 विटेवरी उभा. कुणी सांगितलं याला युगानुयुग विटेवर उभं राहायला, उतरायचं नाही खाली. एवढं कौतुक करतायत लोक, आता ह्याला काय. विटेवर उभं राहणं, आयता प्रसाद खाणं, जरा म्हणून कमरेवरचा हात काढत नाही. काय दुखती का काय मेलेची कंबर. आवलीच्या मनात विचार सुरू. समोरचा विठ्ठल आपल्याकडे बघून हसतोय का काय असं तिला क्षणभर वाटून गेलं. पण काही असो, आज जरा बरा दिसतोय. हा नटलाय किती. बेगडा लावला तर माती पण छान दिसतेच की. आता तर काय मजाच आहे याची, काही करायला नको. सारं भक्त करतात. आंघोळ काय, पूजा काय, प्रसाद काय, हातपाय हालवेल तर शपथ. एवढं मोठं मंदिर, लोकांचा उत्साह, आणि हा आयतोबा असेल माझा हारी तर देईल खाटल्यावर, अशी गंमत ह्याची. आवलीच्या मनात सुरू असलेल्या विचारांना ऐकून समोरचा विलक्षण सुंदर हरी मनातल्या मनात हसला. आरती, कर्पूरारती झाली.
आवली गाभाऱ्याच्या कोपऱ्यात सोबतिणीसह उभी होती. एक एक करून ओळीनं दर्शनाला यायला लागले. विठ्ठलाला फुलं व्हायला लागले. बुक्का वाहा चांगला बचकभर. वत्सला, काय ग हे भक्त, त्याला किती बुक्का लावतात? आधीच मेला तो काळा, त्याला आणखीन काळा करतायत. काहीतरी बाई ध्यान. चल आपण बाहेर जाऊ. अगं फुलं वाहून जाऊ. आवली विठ्ठलासमोर गेली. तबकातली फुलं त्याला वाहिली. त्याच्याकडे बघितलं. घरच्या कोनाड्यात असणाऱ्या गोपाळकृष्णासारखा दिसत होता विठ्ठल आत्ता ह्या क्षणी आवलीला. तिने मान झटकली. पुन्हा समोर बघितलं. आता विठ्ठल दिसत होता. पुढच्या क्षणी पुन्हा मुरलीधर. आवलीला कळेना हे काय होतंय. ती डोळे विस्फारून बघत होती आणि तिच्या निरागस चेहऱ्यावरचे विभ्रम पंढरीनाथ खट्याळपणे निहाळत होता. आवली मागे फिरली. स्वतःशी पुटपुटली, चकवाचाय मेला, भूल पाडतो. कानडाऊ विठ्ठलू मनी संतोष पावला. आज आवलीनं त्याच्यासाठी झटून कामं केली. रांगोळी काय, हार काय, आरतीला गाभाऱ्यात उभी, सगळं अचंबित करणार. आता तर काय सुंदरशी कवड्या काचांची नक्षी काढणार आहे म्हणे महाद्वाराच्या दाराशी. एवढे भक्त दर्शनाला, पण विठूच्या मनात फक्त आवली आणि आवलीच्या मनात संभ्रमात टाकणारा तो काळा विठोबा. आवली सोबतिणींसह मंदिराच्या बाहेर आली. वडाच्या झाडाखाली आप्पाजी, बोल्लोबा, इतर मान्यवर मंडळी बोलत होती. आप्पाजी, बोल्लोबा म्हणाले, तुमची पोरगी मोठी चुणचुणीत आहे. हसले आप्पाजी. अहो सकाळपासून बघतोय किती कामं करतीये, सारखी इकडून तिकडे तिकडून इकडे लवलवत असते. समोरून येणाऱ्या आवलीकडे बघत बोल्लोबा म्हणाले, आवले. आप्पाजींनी आवाज दिला. काय आप्पाजी? जवळ येत आवली म्हणाली. आवली बेटा, रांगोळ्या सुंदर काढल्या आहेस. हो खरंच, अतिशय सुंदर रांगोळ्या काढल्या. पटांगणातल्या रांगोळ्यांकडे बघत बोल्लोबा म्हणाले. आवलीनं रांगोळ्यांवरनं नजर फिरवली आणि म्हणाली, मिटायला आल्यात की. गर्दीमुळे लोकांच्या पायदळी आल्या ना रांगोळ्या. लोकांना कळत कसं नाही पण? अगं गर्दी खूप आहे ना, नाही लक्ष राहत. आता मी मंदिरासमोर कधी कधी रांगोळी काढणारच नाही. आपलं काम सोडू नये. काकाजी, आता मी ठरवलंय. आवली बोल्लोबांकडे बघत म्हणाली, काय ठरवलंय? कवड्या काचांची नक्षी काढायची महाद्वारी, म्हणजे मिटणारच नाही ती. हसत हसत आवली म्हणाली. रांगोळीला आवलीनं दिलेला पर्याय बोल्लोबांना आवडला. त्यांनी तिच्याकडे निरखून बघितलं. सावळ्या सुंदर आवलीच्या गालावर ती हसल्याबरोबर खळी पडली होती. आणि बोल्लोबांच्या मनात विचार आला, आपल्या तुकोबासाठी आवलीचा हात आप्पाजींना मागायचा का? आणि विटेवरच्या विठोबानं बोल्लोबांच्या मनात मनोमन होकार भरला. श्रोते हो, हा होता तिसरा भाग, आवली तू होतीस म्हणून, या विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरीचा. चौथा उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.